दरम्यान पालकमंत्री पदाचा तिढा आणखीन लाभलाय। मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीनंतर तोडगा निघण्याची शक्यता आहे, असं कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढचे 2 दिवस दिल्लीला जाणार आहेत। आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पुण्यामध्ये विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने एका व्यासपीठावरती येत आहेत। त्यामुळे आजच यावरती तोडगा निघेल अशी राज्याला अपेक्षा होती, मात्र आजही तोडगा निघण्याची आता शक्यता नाही। आज मुख्यमंत्री दिल्लीला जाणार होते, मात्र आज ते जाणार नाहीयेत आणि ते उद्या दिल्लीला जातील अशी शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर 3ही नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। नाशिक पालकमंत्रीपदावरती भाजपचा दावा कायम आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। अभिषेक, पुन्हा एकदा पालकमंत्रीपदाचा हा जो तिढा आहे, हे निर्णय आहेत ते लांबतायत असं दिसतंय। अभिषेक, पूर्वी जर का दिल्ली दौऱ्याबद्दल बोलायचं तर दिल्ली दौरा जो आहे तो आजचा रद्द झालेला आहे आणि त्यामुळे येत्या 2 दिवसामध्ये जो पालकमंत्री पदाचा तिढा जे आहे तो सुटण्याची शक्यता आपण म्हणू शकतो। एकूणच मुख्यमंत्री असेल आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असेल या संदर्भात चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एकूणच रायगड संदर्भात जी आग्रही भूमिका राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडनं घेण्यात आलेली आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री काय तोडगा काढतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे सहपालकमंत्री पदाबाबत मोठ्या प्रमाणात चाचपणी होताना देखील दिसत होती। रायगड असेल किंवा मग नाशिक असेल या दोन्ही ठिकाणी सहपालकमंत्री पदासंदर्भात देखील चर्चा होत होती, मात्र शिवसेनेकडनं या संदर्भात नकार देण्यात आला आहे। ठामपणे सांगण्यात आलं आहे त्यांच्याकडनं की पालकमंत्री संदर्भातच आम्ही चर्चा करणार आहोत आणि त्यामुळेच कुठेतरी शिवसेना ही रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आग्रही असल्याचं दिसतंय। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीकडनं देखील तशाच प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते आहे। जर का राष्ट्रवादीच्या ताब्यातनं रायगडचं पालकमंत्रीपद गेलं तर कोकणामध्ये त्यांच्या हातात कोणतंही पालकमंत्रीपद नसणार आणि त्यामुळे दुसरीकडे तटकरे यांचा देखील वर्चस्व तिथं पाहायला मिळतो आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बघता रायगडसाठी राष्ट्रवादी देखील आग्रही असल्याचं दिसतं। नाशिक संदर्भात बोलायचं तर भाजप आग्रही आहे आणि त्यामुळे गिरीश महाजन यांचीच पुन्हा नियुक्ती होण्याची देखील यामध्ये शक्यता आहे आणि त्यात एकूण पुढच्या 2 दिवसामध्ये या संदर्भात घडामोडी जे आहे ते आपल्याला घडताना पाहायला मिळू शकतील। धन्यवाद अभिषेक आपल्या माहितीबद्दल। थोडक्यात पुढच्या 2 दिवसामध्ये कदाचित या सगळ्या संदर्भामध्ये घडामोडी पाहायला मिळू शकतात असे संकेत मिळतात। आज पुण्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एका व्यासपीठावरती असतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।